नमस्कार लाडक्या बहिणींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की लाडकी बहीण योजनेचा मार्च आणि एप्रिल 2026चा हप्ता अनेक महिलांचा अचानक का बंद झाला आणि सरकारने नेमकी कोणती नवीन तपासणी सुरू केलेली आहे आणि कोणत्या चुकांमुळे आणि चुका केल्यामुळे हजारो महिलांचे, लाखो महिलांचे 1500 जे वितरण येत होतं त्यांना महिन्याला ते थांबलं आहे आणि मार्च आणि एप्रिलचा हप्ता कोणत्या महिलांना येणार नाही या संपूर्ण प्रश्नांची उत्तरे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। ओके, संपूर्ण माहिती तुम्हाला नक्की भेटेल। ओके, आता सध्या महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेबाबत मोठी पडताळणी मोहीम सुरू झालेली आहे। राज्य सरकारकडून लाभार्थी महिलांची माहिती पुन्हा तपासली जात असून अनेक महिलांचे मार्च आणि एप्रिल महिन्याचे हप्ते सध्या होल्ड करण्यात आलेले आहेत। काही महिलांच्या खात्यात पैसे आले आहेत तर अनेकांना अजून पैसे मिळालेलेच नाही आहेत। ओके, आता ज्या महिलांना कंटिन्यू पैसे येत होते पण मार्च आणि एप्रिलचे पैसे अजूनसुद्धा आलेले नाही आहेत त्या महिलांनी माझ्या या व्हिडिओच्या खाली कमेंट करा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे ते तुम्ही मला नक्की सांगा। ओके, आता सर्वात मोठं कारण काय पैसे न भेटण्याचं ते म्हणजे आहे सर्वात मोठं कारण म्हणजे ई-KYC। सरकारने अनेक वेळा सूचना दिल्यानंतरही लाखो महिलांनी ई-KYC पूर्णच केली नव्हती, त्यामुळे त्यांच्या खात्यावरचा जो DBT पेमेंट होता यायचा त्यांना वितरण 1500 रुपये हे थांबवण्यात आलेलं आहे। ज्या महिलांनी अजून ई-KYC केली नाही त्यांनी तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे, कारण की आता तर ई-KYC डेटसुद्धा संपलेली आहे। आता जर डेट वाढवून दिली सरकारने तर नक्कीच तुम्ही करून घ्या। ओके, आता दुसरं मोठं कारण म्हणजे आधार आणि बँक खात्यामधील मिसमॅच। ओके, ही एक मोठी चूक म्हणता येईल। अनेक महिलांच्या आधार कार्डवरील नाव आणि बँक खात्यातील नाव वेगळं आहे, काहींची जन्मतारीख चुकीची आहे तर काहींचे मोबाईल नंबर अपडेट नाही, त्यामुळे व्हेरिफिकेशन सध्या फेल होत आहे आणि पेमेंट खूप मोठ्या प्रमाणात अडकत आहे। ओके, तिसरे महत्त्वाचे कारण म्हणजे आधार लिंक नसलेले बँक अकाउंट। ओके, आधार लिंक नसलेले बँक अकाउंट सरकारकडून स्पष्ट सांगण्यात आलेले आहे लाडक्या बहिणींनो की DBTसाठी आधार लिंक असलेले खाते आवश्यक आहे। अनेक महिलांचे खाते आधारशी लिंक नसल्यामुळे पैसे त्यांचे ट्रान्सफर होत नाही आहेत। ओके, आता सर्वात मोठी धक्कादायक माहिती जर तुम्हाला सांगायची झाली तर मोठ्या प्रमाणात अपात्र लाभार्थीसुद्धा सापडलेले आहेत। ओके, यामुळे सरकारने व्हेरिफिकेशन अजूनच जास्त स्ट्रिक्ट केलेलं आहे। ओके, सरकारच्या तपासणीत काही महिलांचे उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे समोर आलेले आहे। काही महिला सरकारी नोकरीत आहेत, काहींकडे 4 चाकी वाहन आहे तर काही ठिकाणी चुकीची कागदपत्रे वापरण्यात आल्याचे दिसून आलेले आहे, त्यामुळे अशा महिलांचे अर्ज थेट बंद करण्यात आलेले आहेत। ओके, हे सगळं तुम्ही रीडसुद्धा करू शकता। याशिवाय दुसरं कारण म्हणजे डुप्लिकेट अर्ज। या अर्जांचाही मोठा मुद्दा समोर आलेला आहे। एका कुटुंबातून अनेक अर्ज भरले गेलेले आहेत एकाच महिलेसाठी। ओके, एका महिलेकडून पुन्हा पुन्हा अर्ज करण्यात आलेले आहेत, त्यामुळे व्हेरिफिकेशनमध्ये डुप्लिकेट एंट्रीज सापडल्या आहेत आणि पेमेंट्स त्यांचे होल्ड करण्यात आलेले आहेत आणि त्यांच्यावर कारवाईसुद्धा आता करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। ओके, आता नंतरचं कारण म्हणजे पुरुषांच्या खात्यात पैसे जाणे। काही ठिकाणी पुरुषांच्या खात्यात पैसे गेल्याचे समोर आलेले आहे। महिलेच्या नावावर योजना असूनही दुसऱ्या खात्यात पैसे जमा झाल्यामुळे सरकारने व्हेरिफिकेशन अधिक आता कठोर केलेलं आहे। आता महिलांनी मागे काय केले, नवीन जेव्हा योजना सुरू झाली होती तेव्हा त्यांनी तर त्यांचं अकाउंट नव्हतं, खूप साऱ्या बऱ्याच महिलांचं अकाउंट नव्हतं, गृहिणी होत्या त्या, त्यांनी फक्त योजनेचा फॉर्म भरला, सगळं केलं, पण अकाउंट देताना नवऱ्याचं दिलं असेल किंवा मुलाचं दिलं असेल। ओके, असं त्यांनी केलं असेल आणि पैसे त्यांच्या हजबंडच्या नावावर किंवा जे त्यांनी अकाउंट दिलेलं आहे मुलाचं असेल किंवा नवऱ्याचं असेल, ओके, त्यांच्या अकाउंटवर येऊन पैसे पडले, त्यामुळे आता त्यांचं व्हेरिफिकेशन करण्यात आलेलं आहे किंवा त्यांना आता होल्डवरच ठेवण्यात आलेलं आहे। ओके, आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे मार्च आणि एप्रिल महिन्याचे हप्ते कायमचे बंद झालेले नाही आहेत, हे सुद्धा तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे। ओके, ही सुद्धा गोष्ट तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे। सरकारकडून सध्या व्हेरिफिकेशन सुरू असल्यामुळे तुम्ही तर बघतायच किती कारणं आहेत, त्यामुळे सरकारला सुद्धा स्ट्रिक्ट व्हावंच लागत आहे। त्यामुळे काही पेमेंट्स तात्पुरते होल्ड करण्यात आलेले आहे। पात्र महिलांनी पुढील काळात एकत्रित हप्ता मिळण्याची त्यांना शक्यता आहे, म्हणजेच की ज्या महिलांची ई-KYC कंप्लीट आहे, ज्या या योजनेमध्ये पात्र बसतात, ओके, त्या महिलांना कन्फर्म पैसे येतील। ओके, आता महिलांनी काय करावे हे सुद्धा मी सांगतो तुम्हाला। ओके,
सर्वप्रथम तुम्ही अधिकृत पोर्टलवर जाऊन आपला ॲप्लिकेशन स्टेटस बघा, तपासा. KYC कंप्लीट आहे का ते बघा. बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे का ते तुम्ही ते एकदा व्हेरीफाय करा तुम्ही. ओके. नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर आणि इतर माहिती योग्य आहे का ते तपासा, कारण छोटीशी चूकही तुमचा 1500 रुपयाचा हप्ता थांबवू शकते. ओके. सध्या राज्यभरात लाखो महिला आपल्या हप्त्याची वाट पाहत आहेत आणि सरकारकडून पुढील काही दिवसात आणखी मोठे अपडेट येण्याची सुद्धा शक्यता आहे. ओके. आता लाखो महिला अपात्र झालेत. अहवालानुसार सुमारे 69 ते 70 लाख महिलांना व्हेरिफिकेशन नंतर काढून टाकले, म्हणजे अपात्र घोषित करण्यात आलेलं आहे. आता या महिलांना या योजनेतून वगळण्याचं काम सरकारने सुद्धा सुरू केलेलं आहे. ओके. आणि ही गोष्ट तर मी तुम्हाला सांगितलीच आहे, महिलांनी काय केलं पाहिजे. ओके. जर तुमच्या जिल्ह्यात हप्ता आला असेल पण तुम्हाला नाही आला तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की सांगा. व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला माझ्या लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन सरकारी योजनेच्या अपडेटसाठी माझ्या या बडी नावाचं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की खूप सारी रिसर्च मी करतो, मेहनत घेतो, त्यामुळे एक सबस्क्राईब नक्की करा. ओके. धन्यवाद.